पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला गोपाळराव, आता या असंच पंचपक्वान्न समजून यज्ञ कर्म करून टाकूया काय? बाकी सर्व ठीक आहे, पण हे असं घशाखाली उतरवणं म्हणजे अशक्य आहे। पुढचे 4 महिने हेच अन्न खावे लागणार। अन्नदाता सुखी भव म्हणायची पद्धत आहे आपल्या संस्कृतीत। तर हे अन्न घशाखाली कसे जाणार परमेश्वरास ठाऊक। आता मात्र त्याची माफी मागावी लागेल। माफ कर बाबा, परंतु हे अन्न काही घशाखाली जायचे नाही। वा, आज मेथीची भाजी अगदी उत्तम झाली आहे। काकूच्या हातची चव उतरली आहे। पोट भरलंय खरं तुडुंब, पण मन काही भरत नाही। भामे, जेव ग। हातची मेथीची भाजी यांना किती आवडते ना। मला नेहमी म्हणतात, तुला बाकी सगळा पंचपक्वान्नांचा स्वयंपाक जमेल भामे, पण मेथीची भाजी खावी ती काकूच्या हातची। तिथे तुरुंगात शिळपाक अन्न देतात म्हणे खायला। काय खात पित असतील, कसे राहत असतील। अगं, अशी क्षणाक्षणाला बाळची आठवण काढत राहिलीस तर अन्न घशाखाली उतरेल का तुझ्या? उलट प्रकृती ढासळायची तुझी आशन। मग तिथे तुरुंगात बाळनं तुझ्या प्रकृतीची चिंता करावी असं का वाटतंय तुला? नाही ना? 2 घास खाऊन घे। ते तिथे 4 महिने काय खात पीत असणार आहे काही सुद्धा माहिती नाही। खायला धड मिळतंय नाही मिळतंय काही ठाऊक नाही, आणि आपण हे असं चुलीवरचं गरम गरम अन्न वाढून घ्यायचं पाना। हे बघ भामे, असं भरल्या घरात भरल्या ताटावर रडू नये बरं। ऐक माझं, 2 घास खाऊन घे। तू जर अशी वागायला लागलीस तर कृष्णाचं काय होईल? तिचा विचार करावा लागेल की नाही? निदान पानात जेवढं वाढलंय तेवढं तरी संपव। आपलं माणूस जवळ नसताना घास घशाखाली उतरायचं नाही हो। पण आता तुम्ही अन्न त्यागून काही उपयोग होणार आहे का? ऐक सासूबाईंचं, 4 घास खाऊन घे आणि अन्नपूर्ण देवीला प्रार्थना कर। तुम्हा दोघांच्या नवऱ्यांवर वक्र दृष्टी ठेवू नकोस म्हणावं। किमान 2 घास बरे खायला मिळू देत। घे बाई, जेवून घे। यशोदे, घे जेवून। अगं, पाणी।
32च्या 32 दात मोजून काढावेत एवढं कुडकुडायला होत आहे थंडीने. उपाशी पोट, बाहेर कडाक्याची थंडी, पुरेशी पांघरुणं नाहीत आणि या जमिनीचा गारठा कमी करायला अंथरुणं देखील नाहीत. झोप लागणं कठीण आहे बळवंतराव. कधी एकदा ही रात्र संपून सूर्य उगवतोय असं झालंय. परंतु इथे असताना सूर्यास्त म्हणजे शिक्षेचा 1 दिवस कमी असा अर्थ होतो बरं का. आता हे लक्षात ठेवा, म्हणजे मनास जरा समाधान वाटेल आणि झोपही लागेल. बघा, मी म्हणालो होतो तसेच झाले की नाही. या बर्व्याचा डाव मला पहिल्यापासूनच ठाऊक होता. केसरीकारांच्या माफीने त्याचे काही समाधान होणारच नव्हते. अगदी बिनशर्त माफी मागूनही अखेरीस केसरीकारांना त्याने तुरुंगात धाडलेच ना. आणि कारण काय तर केसरीत प्रसिद्ध झालेल्या पत्रांमुळे करवीरकर जनतेच्या मनात बर्व्यांबाबत विष भिनलं. काहीही म्हणा, हा माणूस आहेच पाताळ यंत्री हो. अहो पण मी म्हणतो, या केसरीकरांचे ते काय अडले होते? हाती कुठला पुरावा नसताना, कुठला साक्षीदार नसताना एवढे मोठे धाडस करावेत कशाला? नाहीतर काय, आता पडले ना बिचारे तोंडघशी. अहो कोणालाही असंच वाटेल की ती पत्र आणि त्यातला मजकूर हा बनावट होता. अहो छत्रपतींचा छळ मांडणं, तेही त्यांच्याच संस्थानात, हे कोणालाही खोटंच वाटेल ना. असे कसे म्हणता? पत्रे काय केवळ केसरीकरांनी छापली नाहीत. ठाण्याच्याच अरुणोदय पत्राचे काशीनाथ विष्णू फडके तसेच पुणे वैभवचे शंकर विष्णू केळकर यांनीही छापलीच होते की. शिवाय या मंडळींनी बिनशर्त माफी सुद्धा मागितली होती आणि बर्व्यांनी ती मंजूरही केली. पण अडकवलं कोणाला? तर फक्त केसरीकरांना. वाईट तर नाना भिड्यांबाबतही वाटतं. बिचारे राधाबाई साहेबांसाठी इतक्या पोट तिडकीनं लढत होते, पण त्यांनाही बर्व्यांनी 2 वर्षांची साधी कैद आणि 1000 रुपयांचा दंड भरायला लावला. कलियुग आहे हो, कलियुग. अहो खरं बोलणाऱ्याला अशी शिक्षा होणार असेल तर काय विषय संपलाच म्हणायचं. हे बाकी अगदी खरं आहे. कलियुग म्हणायचं आणि गप्प बसायचं. 40, 41, 42, 43. हो चला, क्लार्क साहेबांनी भेटायला बोलवलंय. चला. आता कशासाठी? काल अंगझडती घेतली ना त्यांनी, का अजून काही चौकशी शिल्लक आहे? बाकी आहे. चला. तुम्ही लक्षात ठेवा, 43 पर्यंत आलोय आपण. हो. एका वेळी एकाची तपासणी होईल. तुम्ही बसायचं. जीभ दाखवा. यापूर्वी देवी, टॉन्सिल्स असे काही रोग झाले होते का? नाही. संसर्गजन्य रोग, त्वचा रोग यापैकी काही त्रास? काहीही नाही. ठीक आहे, तुम्ही बसा तिथे. हात दाखवा. जीभ दाखवा. संसर्गजन्य रोग, त्वचा रोग ह्यापैकी त्रास होता तुम्हाला? पडशाचा त्रास आहे. नागपुसाला एखादं कापड मिळालं तर बरं होईल. त्याची स्पेशल परवानगी घ्यावी लागेल. तशी नोंद करतो मी. झाल्या का सगळ्या चौकशा करून? नाही, अजून एक चौकशी बाकी आहे. ती कोणती? ते सिनियर डॉक्टर आले की सांगते. तुम्ही बसा तिथे. बसा. हात दाखवा.
या. बसा. Check him out as instructed. Eyes, tongue, pulse. Do you have any contagious disease? अहो ते तुम्हाला विचारताय. देवी, नारू, कोणता संसर्गजन्य रोग आहे का? तेवढे इंग्रजी समजते मला, पण हा काय प्रकार आहे? सारखा सारखा त्याच तपासण्या, तेच प्रश्न झाले की एकदा. अहो ही पद्धत आहे इकडची आणि हे सगळं करावं लागतं. तुम्ही जे सांगितलंय आणि आम्ही तपासलंय ते एकदा वाचून घ्या. काही त्रुटी आहेत या नोंदींमध्ये. काय त्रुटी आहेत? एक रोग आहे मला, ज्याची लक्षणं सहजासहजी दिसणार नाहीत तुम्हाला. कोणता? अन्यायाविरुद्धची चीड. आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द. त्याची नोंद कुठे करणार आहात? That is exactly why you have been brought here. Consider that you are at a hospital. It is how you will recover very soon. What is the punishment? Is it hard labor? No. Yes. How unfortunate. You could have recovered much faster. चला, नाही म्हणजे तुमची चौकशी संपली. तुम्हाला हाटलीवर मध्ये न्यायचा आदेश आला. हवालदार घेऊन जायला. आज यांच्याऐवजी नामजोशींनी लेख लिहिला. एरवी केसरी वाचताना असं वाटायचं तुम्ही समोर बसून बोलताय, मनातले विचार सांगताय, प्रबोधन करताय. गोपाळ आगरकरांचं घर हेच का? कोण? आगरकरांसाठी पत्र आहे. धन्यवाद. यशोदे, अगं यशोदे, यशोदे, अगं आज मंगळवार, गणपतीला अभिषेक केलास का? हो केला की. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे 21 दुर्वा देखील वाहिल्या. गुणाची माझी बायकी. ऐकत जावं असं सांगितलेलं. अनुभवानी पिकलेत हे केस. ऐकशील तर भलंच होईल तुझं. पत्र कोणाचं? यांच्यासाठी आहे, पण हे तुला ना निमित्तच हवं असतं डोळ्यातून पाणी काढायला. थांबवा ते रडणं. पत्र वाच. हो, तसंही नवऱ्यानी डोक्यावर बसून लिहायला वाचायला शिकवलेलं आहेच. वाचा. मामांजींचं पत्र आहे गावावरून. काय लिहिलंय वाच बघू. चिरंजीव गोपाळराव, अनेक आशीर्वाद. पत्र लिहिण्यास कारण की मामांजींनी तुम्हाला गावी परत बोलवलंय. मावस सासू यांची तब्येत काही बरी नाही म्हणे. ओंकारेश्वरा, आता काय झालं म्हणायचं? बरं मग तूही चल माझ्यासोबत. इथे एकटीच राहणार त्यापेक्षा माझ्या बरोबर चल. हं? नाही, मी इथेच राहीन. करा काय करायचंय ते. आपल्या आपण मुक्त्यार आहात. आमचं कशाला ऐकाल? मी जाते. सामान बांधते माझं.
यांना का तुरुंगात टाकला असेल? मी बी कवापासून तोच विचार करतोय. चेहऱ्यावरनं शब्द चांगल्या घरातल्याने शिकलेली सवरलेली वाटतात. आता शिकलेली माणसं सुद्धा तुरुंगात यायला लागलेत. खरोखर कलयुग आलं म्हणायचं. बरोबर आहे तुमचं. काय गुन्हा केल्याने? त्यांना काय माहित असणार. थांबा मीच त्यांना विचारतो. बरोबर विचारा. नमस्कार. नमस्कार. काय नाव काय आपलं आणि कोणता गुन्हा केलाय म्हणून इथे आलाय? मी बळवंत टिळक आणि हे गोपाळराव आगरकर. आणि आमचा गुन्हा काय असं विचाराल तर मोठी कहाणी आहे. महाराज, अहो तुम्ही खूप मोठी माणसं आहेत. मोठी कसली आलोय? अहो देशासाठी एवढं चांगलं काम करतायत तुम्ही आणि त्याचं फळ तुम्हाला हे असं मिळते. होय ना, खऱ्याची दुनिया राहिलीच नाही. बरोबर आहे. या गोऱ्या लोकांचं राज्य कधी संपणार काय माहित नाही. संपेल बुवा, नक्की संपेल. आपण सारे देशवासीय जर या गोऱ्यांसमोर एकत्र उभे ठाकलो तर स्वातंत्र्याचा सूर्य लवकरच उगवेल. पण आता गरज आहे ती आपल्यावर अन्याय होतोय याची जाणीव होण्याची आणि जाग होण्याची. आणि हो, चटके सोसल्याशिवाय चांगलं फळ मिळत नाही. त्यामुळे या देशासाठी, देशवासियांसाठी कितीही वेळा तुरुंगात जायची आम्हा केसरीकारांची तयारी. हे तुरुंगाचं न्हाणीघर. हो, पण एवढे कपडे आणि हे धुणंही शिक्षेचा भाग आहे का? हो, तुरुंगात कपडे धुवून हवे असतील तर आठवड्यातून एकदाच मिळतील. तुम्हाला सुद्धा एकदाच. आठवड्यातून फक्त एकदाच? तुम्ही तुरुंगात आहात, घरी नाही. हो, पण हे अशाने शरीरास त्रास नाही का होणार? आजारपणच येतील. शिक्षेसाठी तुरुंगात आलात, चैनीच्या गोष्टी करायला नाही. चला पटापट, खानावळ दाखवायचे तुम्हाला. हे बघा, तिकडे रांगेत जाऊन उभं राहायचं. तुमची पाळी आल्यानंतर इथे ताट ठेवलंय. जेवण घ्यायचं, तिकडे जाऊन बसायचं. जेवण झाल्यावर स्वतःचं ताट स्वतः धुवायचं. कळलं? बळवंतराव, ही खरी शिक्षा. काल 2 घास खाल्ले तर पोटाला त्रास झाला. आज पुन्हा तेच जेवण. आलिया भोगासी. काही पर्याय आहे का? नाही. बळवंतराव, आपण असं केलं तर भाकरी पाण्यामध्ये कुस्करून खाऊ. अहो, असं उपाशी किती दिवस राहणार होत आपण? तब्येत खालावेल आपली. तसेच करूया, पर्यायही नाही दुसरा. कसेही करून 4 घास पोटात ढकलू झालं.